जरांगे पाटील फडणवीसांनाच लक्ष का करतात या विषयावर आपल्याला भाष्य करायचं आहे। वास्तविकता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातलं वजनदार व्यक्तिमत्व, एक मातब्बर व्यक्तिमत्व, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे अशा प्रकारचं हे नेतृत्व आहे। कारण लोकसभेमध्ये राज्यात फटका बसला आणि त्यांनी सांगितलं की मी आता या ठिकाणी संन्यास घेणार आहे, तर तात्काळ त्यांना अमित शहा साहेबांनी बोलावून घेतलं आणि ठणकावून सांगितलं नाही, तुमचीच राज्याला गरज आहे आणि तुमच्याच नेतृत्वाखाली यापुढे निवडणुका लढवल्या जातील अशा प्रकारचं स्पष्ट केलेलं आहे। आणि आता तर राज्याच्या निवडणुकीचे सर्वाधिकार जवळपास फडणवीस साहेबांना या ठिकाणी दिलेले आहेत। अशा प्रकारचं हे मातब्बर व्यक्तिमत्व आहे। याशिवाय ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी मराठा समाजासाठी काही अतिशय स्तुत्य अशा प्रकारचे निर्णय घेतले, जसं की एक स्वतंत्र आयोग नेमून डेटा कलेक्ट करून आरक्षण दिलं। शिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचं पुनरुज्जीवन केलं। याशिवाय एक सारथीसारखी संस्था स्थापन केली। म्हणजे फडणवीस साहेब हे अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे, दैदिप्यमान व्यक्तिमत्व आहे। आणि तरीसुद्धा जरांगे पाटील त्यांच्यावर का टीका करतात हो, तर याच्या आपल्याला मुळाशी गेलं पाहिजे। तर गुवाहाटीला काही आमदार किंवा काही मंत्र्यासह तिथं निघून गेले, यामध्ये फडणवीस साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। कारण राज्यात सरकार स्थापन करायला 145 आमदार सोबत लागतात आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाकडे 106 आमदार होते। मग 106 आमदार असलेला व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत नाही आणि जवळपास फक्त 40 आमदार असलेला व्यक्ती हा मुख्यमंत्री होतो कसा, हाही मोठा प्रश्न आहे। म्हणजे यामागे काहीतरी लॉजिक असलं पाहिजे। याशिवाय त्यांनी म्हणजे शिंदे साहेबासह मोठा गट तर नेलाच, काही अपक्षही नेलेच, 50 त्यावेळेसही नेले। नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून अजित पवारांचा एक गट बाजूला काढला आणि त्यांच्यासोबतही मोठ्या प्रमाणावर आमदार गेले। म्हणजे अगोदर शिंदे साहेब असतील, नंतर अजित पवार असतील आणि यापूर्वी किंवा नंतर अनेक मराठा नेते, यामध्ये विशेषत्वाने पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा विदर्भातले भरपूर लोक असतील, पश्चिम महाराष्ट्रात असतील किंवा मराठवाड्यातले असतील, तर त्यांनी अनेक मराठा नेत्यांना पक्षात घेण्याचं काम केलं। मात्र यांचे काही गोष्टी पाहिल्या तर थोडंसं जरांगे पाटील बोलतात ते खरं वाटते। कारण वास्तविकता मुख्यमंत्री प्रमुख आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत। मग जर फडणवीस साहेबाला बोललं तर अजितदादालाही बोललं पाहिजे, परंतु अजितदादानं तोंडाला कुलूप लावून ठेवलेलं आहे, ते मराठा आरक्षणावर बोलत नाहीत। तर त्यांनी भुजबळ आणि धनंजय मुंडे हे सोडून दिलेले आहेत आणि स्वतः मात्र अलिप्त आहेत। म्हणजे काम तेच चालू आहे, फक्त नावं दुसऱ्याचे आहेत। आणि इकडं मात्र फडणवीस साहेबांनी सुद्धा जवळपास 2 ते 2.5 डझन लोक, मग त्यामध्ये विधान परिषदेचे आमदार असतील, काही विधानसभेचे आमदार असतील, काही खासदार असतील, काही लोकसभेला पडलेले उमेदवार असतील, काही केंद्रातले मंत्री असतील, हे लोक उभा केलेले आहेत जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायला। काय गरज आहे बोलायची? बरं, आपण थोडी काही एक मालिका पाहण्याचा प्रयत्न करू की नेमकं काय झालं। तर फडणवीस साहेबांचं एक स्टेटमेंट होतं की आपण जी मागणी करतोय ती कायद्याच्या चौकटीत बसते का हे आपण पाहिलं पाहिजे। कोणाला प्रश्न होता? हा प्रतिप्रश्न होता जरांगे पाटला। तर जरांगे पाटील 50% आतील आरक्षण मागतात, ही कायद्याच्या चौकटीत आहे का? होय, हे कायद्याच्या चौकटीवर आहे। कारण अनेक उच्च न्यायालयाने देशातील निर्णय दिला आहे की आरक्षण मर्यादा 50% आत असावी। सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णय दिलेले आहेत, इंदिरा साने प्रकरण असेल, विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन असेल किंवा अनेक घटना सांगता येतील की आरक्षण मर्यादा कोणत्याही परिस्थितीत 50% आत असावी। म्हणजे जरांगे पाटील जी मागणी करतायत ती सर्वोच्च न्यायालयाला मान्य आहे, हे तर कोण नाकारू शकत नाही। मग हे कायद्याच्या चौकटीत हा का भानगड आहे? तर कायद्याची चौकट बिकट इथं काही अजिबात असण्याचं नाही। इथं सगळं मताचं राजकारण आहे, इथं सत्तेचा हव्यास आहे, बाकी काही नाही। आणि फडणवीस साहेब पुन्हा एका ठिकाणी म्हटले की मी जरांगे पाटलांना स्पष्ट सांगितले की त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावं की सत्तेत आलो तर मराठा समाजाला ओबीसी होणार।
आता मला सांगा, आता जवळपास 2.5 वर्ष होत आले सरकारला, यांनी 2.5 वर्षामध्ये जेवढे निर्णय घेतले एकदा तरी विरोधी पक्षाकडून लिहून घेतलं का? अहो, राज्याला जवळपास 7 लाख कोटी कर्ज आहे राज्यावर जवळपास, आणि तरीसुद्धा यांनी लाडकी बहीण योजना आणली हो. म्हणजे ज्याचं वार्षिक बजेट काय आहे आपण कल्पना करू शकत नाही की योजना कशी चालवणार आहेत. तर मग हे आणताना यांनी विचारात घेतलं का? एवढे महामार्ग काढले, एवढे कायदे आणले, यांनी कधी विरोधी पक्षांचं लेखी घेतलं का? विचारात मान्य पक्ष आम्हाला म्हणायचं लेखी घेतलं का? मग कुठल्याच गोष्टीसाठी लेखी लागत नसेल तर मराठा आरक्षणासाठी लेखीचा ठास का? हाही मोठा सवाल आहे. आणि आमचं म्हणणं आहे की विरोधी पक्षाने सुद्धा आपलं थोबाड उचकटलं पाहिजे, मराठा आरक्षणावर बोललं पाहिजे, कारण तुम्ही लोकसभेला मराठा समाजाची मतं घेतली आहेत आणि विधानसभेला तुम्हाला सुद्धा याचा जबरी फटका या ठिकाणी बसणार आहे. तर एकदा काय झालं, पुन्हा आणखी पुढं की फडणवीस साहेब असं म्हणतात की माझ्यामुळं आरक्षण अडलं असेल तर मी राजीनामा द्यायला तयार. एवढंच नाही, मी राजकीय संन्यास घ्यायला तयार. अहो, तुम्हाला कोणी राजीनामा मागितला? तुम्हाला कोण राजकीय संन्यास घ्या म्हणते? आमचा साधा प्रश्न आहे हो गरजवंत मराठ्यांचा की तुम्ही आरक्षण द्या, परंतु वेगळी खेळी कशासाठी खेळता? आणि भाजपाचा DNA ओबीसी आहे, कुठं म्हणता? हे पोहरादेवीला म्हणतायत ते ओबीसी जागर यात्रा. इकडं जरांगे पाटलाचं आंदोलन निर्णायक वळणावर आहे आणि ते तिकडं ओबीसी जागर यात्रा काढतात आणि सांगतात की DNA ओबीसी आहे, जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. कोण म्हणते? हे नामदार फडणवीस साहेब म्हणतात. पुन्हा एका ठिकाणी असं म्हणतात ते की चहा विकणारा ओबीसीचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला आहे. पंतप्रधान जात असते का? पण फडणवीस साहेबांनी हे म्हटलेलं आहे. 17 सप्टेंबर 2023ला नागपूरला ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनामध्ये, म्हणजे ज्यावेळेस ओबीसीचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस सुद्धा त्याने असंच म्हटलं की आम्ही ओबीसी आरक्षणात नवीन वाटेकरी होऊ देणार नाही, हे आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही, या आरक्षणाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आम्ही प्रयत्न करू. आणि मराठा समाजाची मागणी काय आहे म्हणा की 12 आणि 13% मागणी आहे आणि ते आम्ही आता क्युरेटिव्ह. क्युरेटिव्हवर आता काय करते सरकार? काहीच करत नाही. आणि सगळ्यांना सांगण्यासारखी महत्त्वाची गोष्ट आहे की क्युरेटिव्ह पिटिशन टिकेल याची 0.01% सुद्धा शाश्वती नाही. हा सगळा भुलथापा आहे, हा सगळा भुलभुलाई आहे. आणि नागपूरच्या संविधान चौकामध्ये ओबीसी समाजाचं मराठा समाजाविरुद्ध आंदोलन होतं त्यावेळेस फडणवीस साहेब तिथं गेले आणि त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीनगरच्या ओबीसी आंदोलकांना मी भेटलो, चंद्रपूरलाही आंदोलन सुरू आहे, कुठल्याही परिस्थितीत, पहा परत काय म्हणतोय मी, कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ देणार नाही, कमी होऊ देणार नाही. ओबीसीपेक्षा वेगळं आरक्षण मराठा समाज मागत आहे. आता असं कोण मागतं? म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे. फडणवीस साहेब असं का बोलतात हाही मोठा प्रश्न आहे. सरसगट शब्द त्यात टाकता येणार नाही. एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभा राहिला तर महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक राहणार नाही, असं कोण म्हणतंय? फडणवीस साहेब म्हणतात. मग आता कोणी उभा केला आहे? कोणीही उभा केला नाही. तर ओबीसींना उचकटून कुणी दिलं आहे हेही एकदा तपासून पाहण्याची गरज आहे. पुढं ते दिल्लीमध्ये एकदा सांगतात की मी मुख्यमंत्री असताना 26,000 ओबीसीसाठी काढले, ओबीसीसाठी महामंडळ काढलं. आणि आता मराठ्यासाठी त्यांनी दिलं काय दिलं? 50%च्या वरचं ACBC दिलं. भावांनो, त्यावेळेस राज्य सरकारला अधिकार नव्हते. मग अधिकार नसताना आरक्षण का दिलं? सर्वोच्च न्यायालय सांगतं की 50%च्या वरचं असं आरक्षण असू नये, तरी ते वरचं का दिलं? ते सांगतं की आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचं पुनरुज्जीवन केलं आणि 1 लाख उद्योजक तयार केले. भावांनो, त्यांनी पुनरुज्जीवन केलं हे जरी खरं असलं तर मुळात ते फक्त मराठ्यांसाठी नाही, ते आर्थिक मागासासाठी आहे. त्यात ब्राह्मण आले, जैन आले, मराठे आले, सगळे ओपनमधले मुस्लिम आले, हे सगळं थोतांड आहे. आणि 1 लाख उद्योजक दिले म्हणजे हे महामंडळ कर्ज देत नाही, याला बँका कर्ज देतात. बँका कोणाला कर्ज देतात? ज्याचं सिबिल चांगलं आहे आणि यातले 70 ते 80% लोक हे स्वतः रोजगार घेणारे आहेत. त्यामुळे इथं काही केलं असं म्हणण्याला अजिबात संधी नाही. त्याच्या पुढचं ते असं म्हणतात की मी सारथीची संस्था स्थापन केली. अतिशय चांगला स्तुत्य निर्णय आहे. पण साहेब, अजून मराठीचे किती हॉस्टेल राज्यात सुरू झाले हाही मोठा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय. त्याचंही उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे. आणि जर तुम्ही ओबीसीसाठी 26,000 काढत असाल तर मराठ्यासाठी 1 JR काढू शकत नाही का साहेब? फक्त आमची 1च JRची मागणी आहे. मराठा आणि कुणबी एकच आहे. साधा सिंपल प्रश्न आहे. किंवा सगळे सोयरीचं अध्यादेश तुम्ही काढला, मग ते काय भातुकलीचा खेळ होता का की तुम्ही टाइमपास म्हणून काढून दिला, लोकांना वापस लावलं? मग तुम्हाला द्यायचंच नव्हतं तर केलं का? तुम्ही आता सांगताय की आम्ही गॅजेटियर मागून घेतलेलं आहे.
हैदराबादवरून किंवा सातारा संस्थान असेल, कोल्हापूर असेल, बॉम्बे गॅझेट असेल, मग ही का लागू करत नाही तुम्ही? कुमारी माधुरी पाटील विरुद्ध अप्पर आयुक्त आदिवासी विभाग ठाणे प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलं, जेवढे जुने कागदपत्रे असतील किंवा पुरावे असतील ते ग्राह्य धरले पाहिजे. हे ते सगळे शासकीय कागदपत्रे आहेत, हे कुणाच्या घरात नाहीत आणि सगळे शासन दप्तरी आहेत. मग तुम्ही ते मान्य करायला का तयार नाही? आणि एवढं नाही तर 1 सप्टेंबर 2023ला जो लाठीचार्ज झाला, ज्या पोलिसांनी मारलं, शांततेत बसलेल्या आंदोलकांना मारलं, हे गृह मंत्रालय सुद्धा फडणवीस साहेबाच्याच अखत्यारीत येतं. एवढंच नाही तर 5वं आमरण उपोषण जरांगे पाटलाचं ज्यावेळेस मागचं सुरू होतं त्यावेळेस हाकेला अंतरवालीमध्ये हाके निघाला होता, बार्शी पोलिसांनी पकडलं आणि त्याच्याकडून लिहून घेतलं की मी आंतरवालीत बसणार नाही. आंतरवालीत बसणार नाही, पण आंतरवालीत वेशीवरच बसला ना, त्याला दुसऱ्या तालुक्यात तरी बसू द्यायचं ना. मग ती भरती काय कुठल्या राज्याची राजधानी का, कुठलं काय आहे का ते आंतरवाली? तर हे फक्त जाणून बुजून दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे. परंतु फडणवीस साहेबांनी पोलिसांच्या मार्फत हे रोखणं आवश्यक होतं, पण केलं. आता 6व्या उपोषणाची वेळेस तेच झालं, तिथं 2 आंदोलनाला परवानगी दिली आणि वरून म्हणतात की राज्यात एक समाज दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभा राहतो. मग तुम्ही परवानगी दिलीच कशी? हा मोठा प्रश्न आहे. 13 महिने झाले जरांगे पाटील तिथं बसलेत आणि तो सासाने तर अचानकच उडून आला, बाहेर सासाण्यासारखा. तो कुठून आला आणि हाके बी कसा आला? तो 400-450 किलोमीटर येतो कसा? तर साहेब, आपलं गृह खातं काय करतंय हेही विचारायला इथं वाव आहे. आणि याशिवाय म्हणजे न्यायमूर्ती शुक्रे साहेबांनी असं सांगितलं आहे की राज्यघटनेमध्ये SC, ST आणि SBC 3च आरक्षण आहेत. पहा मी काय म्हणतो, न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी एक मुलाखती एका मीडियाला देताना सांगितलं आहे आणि त्यांना असं म्हणायचं आहे अप्रत्यक्षपणे SC, BC म्हणजेच OBC. मग मराठ्याला का देत नाही? बरं, मराठ्याला केंद्रातलं आरक्षण द्यायचंच नाही का? मग याला आरक्षण कसं म्हणायचं? हाही मोठा प्रश्न आहे. आणि आणखी एक पुढचा मुद्दा, त्यांनी जे 2.5 डझन लोक उभा केले जरांगे पाटलाच्या, त्यातलं सगळ्यात एक पात्र, अतिशय विनोदी पात्र आमदार प्रवीण दरेकर आहे. ते काय म्हणतात, एका मीडियावर चर्चा होती आणि ते म्हणतात मराठा समाज कसला प्रश्न विचारत आहे, OBCतून आरक्षण देणं शक्य नाही, सरकारनं वारंवार सांगितलं आहे, तुम्हाला काय ॲफिडेव्हिटवर लिहून द्यायचं आहे का? पहा, म्हणजे विषय संपला. आणखी नरेंद्र पाटील म्हणून आहेत, जे अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव आहेत. अण्णासाहेब पाटलांचा त्याग फार मोठा आहे. मराठा आरक्षणासाठी जे पहिलं बीज स्वतःला मातीत गाडून घेतलं ते अण्णासाहेब पाटील आहे. जर उद्यापर्यंत आरक्षण दिलं नाही तर मी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून घेईल. आणि खरोखरच त्यांनी स्वतः आत्महत्या केली आहे आणि त्यांच्याच बलिदानावर हे आंदोलन उभा राहिलं आहे. आणि त्यांचे चिरंजीव काय करतायत आपण पाहतो. आपण आपल्या हातावर, कुठं पाठीवर, कुठं काय गोंधून घेतो. पत्नी नवऱ्याचं नाव घेऊन गोंधून घेते, नवरा त्या ठिकाणी पत्नीचं नाव गोंधून घेतो, कोणी देवाचं नाव गोंधून घेतं. आमच्या नरेंद्र पाटलांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव गोंधून घेतलं आणि ते जरांगे पाटलावर टीका करायला, म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट का केलं जातं तर याची ही मूळ कारणं आहेत. आणि फडणवीस साहेबांनी अनेक गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यामुळं जरांगे पाटील वारंवार त्यांना सवाल विचारत आहेत. आणि जर यात साधा सरळ प्रश्न आहे, भारतीय जनता पक्ष हा केंद्रात सत्तेत आहे, राज्यात सत्तेत आहे, तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढीत बसा, काही करीत बसा, पण तुम्ही ठरवलं तर अशक्य काहीच नाही. हे सगळ्या अनेक न्यायालयाच्या निकालावरून सिद्ध झालेलं आहे. अनेक ED, IT, इन्कम टॅक्सच्या धाडीवरून सिद्ध झालेलं आहे. कशावरून सिद्ध अजून करायचं आहे? म्हणून मायबाप गरजवंत मराठ्यांची विनंती आहे, साहेब आता अंत पाहू नका. एकदाचं 50% आतील संविधानिक आरक्षण, मग ते सगळे सोयरे म्हणून द्या, कुणबी म्हणून द्या, 57 लाख नोंदीच्या आधारे द्या, गॅजेट लागू करून करा, काय करायचं तर करा, पण मराठा समाजाचा प्रश्न सोडवा.